हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजण. गुड मॉर्निंग. इथं सकाळी 7चा रुटीन चालू आहे माझं. इथं टिफिन करायचं चाललेलं आहे आणि आज मी भरीत भेंडी देणार आहे दोघांनासुद्धा टिफिनला, मिस्टरांना आणि मुलीलासुद्धा. मुलगी माझी आता आंघोळी करायला गेले, सकाळचं रुटीन आहे तिचा. इथं मिस्टरांचा डब्बा भरवून देते मी, कारण की ते पण लवकर जातात 8:30लाच. तिला सोडल्यानंतर अर्ध्या तासाने ते पण निघून जातात, त्यामुळे त्यांचा दोघांचा डब्बा लवकर करायला लागतं. इथे तिचा मी डब्बा वगैरे भरून तिची बॅग वगैरे रेडी करून ठेवली होती आणि ती आता आंघोळी करून कपडे घालते. इथे मिस्टरसुद्धा आंघोळीला गेले होते तिची झाल्यानंतर, आणि ते मी टिफिन भरते मिस्टरांचा, कारण की दोघं पण लवकर जातात, त्यामुळे दोघांचं पण लवकर सगळं करायला लागतं. सकाळीच लवकरच उठावं लागतं. आणि छोटी मुलगी झोपली आहे, ती काय उठत नाही तिचा टाईम झाल्याशिवाय. आणि इथे आता ही रेडी वगैरे होऊन आले, कपडे वगैरे घालून सगळे. आणि आता तिची मी केस विंचरते, कारण की तिची खूप जाड केस आहेत, तिला स्वतःला विचारताच येत नाही. बाकीची सगळी कामे करेल, पण केसांचं तिला अजून जमतच नाही बो बांधायला. इथे तिचं मी बो बांधते आणि मग वेणीसुद्धा बांधणार आहे बो बांधून, कारण की इकडे असं वेण्या वगैरे बांधायला असं काय नाही आहे. जर तुम्ही बो बांधलात तर बो पण बांधून जा. छोटी केस असेल तर सुट्टी ठेवून पण चालतं असं. आणि इथे मिस्टर होते, ते बघू होते आमच्याकडे, दोघींकडे हसत होते. मी तिची केस विंचरत होते तर, कारण की तिला विचारलं आधी काय घालायचं, तर ती म्हटली असं ते वेणी बांध. मग तिची ते मी असं खजूर वेणी बांधवते टाईट, कारण की तिची ना केस कापल्यामुळे ना छोटी छोटी केस राहिली होती, त्यामुळे तिची खजूर वेणी मस्त बांधली होती. कारण की ती तशी बांधली की ती दिवसभर तशीच राहते, सुटत नाही. इथे कचरा वगैरे काढून झाली होती माझी, आणि जे शूज होते ना मिस्टरांचे निशूचे, ते आणि नवीन झाडू आणली होती, आणि ही जुनी झाडू एकदम खराब झाली होती. मग ते दोन्ही पण असं बाहेर ठेवून दिले. इथे सुका आणि ओला कचरा असं वेगळा ठेवावा लागतं, आणि मग कचरेवाले येतात आणि मग ते घेऊन जातात. तेच इथे मी नीट ठेवून दिले एका साईडला, कारण की खूप कचरा होती, गॅलरीत पण होती. मग एका साईडला नीट इथे सगळी माझी कामं झाली होती सकाळची, आणि त्या आंघोळी वगैरे फ्रेश होऊन आली होती. आणि इथे ही मी क्रीम लावते ना, खूप छान आहे क्रीम ही. हा कॉम्बो सेट आहे. जर तुमचे वांग किंवा चेहरा खूप काळा पडला असेल असं, तर ही क्रीम खूप छान आहे. ह्याच्यातनं नाईट क्रीम आहे रात्रीची, आणि डे क्रीम आहे, आणि एक फेसवॉश आहे. असं 3 प्रोडक्ट आहेत, आणि खूप छान आहे. माझ्या गावाला गेल्यानंतर खूप चेहरा काळा पडलेला आणि असे डाग आलेले नाकावर वगैरे ना, ते खूप क्लिअर झाले माझे, आणि स्किन पण एकदम अशी गुळगुळीत आणि एकदम मऊ झालेली आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्याकडं खूप प्रोडक्ट भेटतात, शॅम्पू, परत फेसवॉश, केसांचे ऑइल, की जर तुम्हाला हातावरची केस वगैरे काढायची असेल ना, ते पण प्रोडक्ट भेटतात. जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट घेऊ शकता, कारण की मला तर खूप छान इफेक्ट आला ह्याचा. आणि मी आता तर काहीच लावलं नव्हतं, फक्त तीच क्रीम लावली होती. माझे खूप काळे डाग होते ना स्किनवर, ते निघून गेलेत. आणि जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यांचा ना इंस्टाग्राम पेज पण आहे, त्यांच्यावरून मागून घेतले होते. एकदा तुम्ही ट्राय करून बघा, कारण की वांग वगैरे असतात ना गालावर, काळे डाग वगैरे, ते निघून जातात. मी आता महिनाभर लावली होती, तर माझे पूर्ण क्लिअर झालेत हे वांग वगैरे, असे काळे डाग पडलेले वगैरे ते निघून गेले सगळे. आणि रिझल्ट पण खूप छान आहे ह्या क्रीमचा. मी एकदम त्यांचा सेल लागला होता ना, तेव्हा मी हा पूर्ण कॉम्बो सेट घेतला होता. आणि तर सिया उठली होती, तर तिचं चाललेलं ते बाबू आणलेले, तिची रात्रभर हे बाबू असायच्या पुड्यामध्ये.
इथं दुपारच्या जेवणाला ना मी कढी करत होती आणि इथं मी मसाला केलेला मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक, लसूण असं टाकून आणि इथे ना मी दही आणि बेसन मिक्स करून घेतलेलं हळद टाकून आणि अशी छानशी अशी कढी केलेली. कारण की बाकीचं जेवण सगळं झालं होतं, डाळ भात, चवळीची भाजी, चपात्या वगैरे सगळं झालं होतं. रोज रोज डाळ खाऊन कंटाळा आला होता म्हणून मी म्हटलं आज कढी करूया. दही होतं घरी तर मी आज कढी केलेली मस्तपैकी आंबट वगैरे अशी छान झालेली कढी. इथे जे डबे वगैरे आणले होते ना ते सगळे खाली करत होती. कारण की बिग बास्केटवर पण सामान मागवलं होतं, त्या पिशवीतच ठेवलेलं बरेच दिवस. तर मी सगळे व्यवस्थित एका डब्यात लावून ठेवते. जे खायचे होते मुलींचे ते एका साईडला करून ठेवत होती आणि जे मसाले वगैरे होते ना ते वेगळे करून ठेवले होते. कारण की मग त्या मुलींना सारखे हे डब्बा काढतो डब्बा काढतो म्हणून मी सगळे वेगवेगळे डब्बे करून ठेवत होती. आणि हा एक सिंगल राहिलेला आणि जे वड्यांचं पीठ आणलेलं मी सगळे डब्बे रिकामे झाले होते ते धुवून ठेवले होते आणि सगळ्या पीठ असे ओतून ठेवले. मग हे जे वडे करतो ना आपण चिकन वडे त्याचा पीठ होता हा 5 किलोचा, ते मी ह्याच्यात भरून ठेवलेला. 2 वेळा मी वापरलेलं, मी घावणे केले त्यावेळेस. मग ह्या डब्यात स्टीलच्या डब्यात ठेवून दिला. आणि हा आधी मी तांदळाला डब्बा वापरत होती म्हणजे आपण खातो आहे भात त्याच्यासाठी. मग तो मी धुवून ठेवला होता आणि ज्यातले थोडे तांदूळ मी ना ठेवलेले एका त्या डब्यात चौकोनी. आणि ह्याच्यातनं मी जो पीठ आणला होता ना 10 किलोचा होता तो सगळा मी ह्याच्यातनं चाळून व्यवस्थित ठेवून दिला, परत चाळायला नको म्हणून मी एकत्रच सगळं चालून एकदाच ठेवले सगळे. सगळं पीठ एका साईडला उडालं होतं एकदम चाळल्यानंतर. इथे माझं सगळं चाळून झालं होतं आणि सियाचं चाललेलं, तिला दूध पियायचं होतं तर ती मला येत होती, दे मला दूध एकदा पियायला, भूक लागलेली. ती खाली निशूने तिला खाली खेळायला नेलेली गार्डनला. एक राऊंड मारून आणते निशू आणि मग ती घरी येते आणि परत निशू जाते खाली खेळायला मैत्रिणीसोबत. तर इथं तिला भूक लागली, तिला दूध पियायचं होतं. मग तिला गरम दूध केलं आणि मग तिला पियायला दिलं पहिलं. ती हातानेच पिते, तिच्या हातात दिलं ना असं की ती स्वतःहून आता सगळ्या गोष्टी हातानेच करते ती. निशूला नाही जमत पण हिला छोटीला सगळ्या गोष्टी जमतात. हाताने रात्रीची जेवतेसुद्धा हाताने, तिचं हाताने जेवायचं वगैरे असतं.
हा माझा छोटासा ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला ते नक्की शेअर करा आणि कमेंट करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. बाय.